नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. एक एक लड़का एक एक लड़के के 5-5 10 गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड भी है। कुछ लोग जो है बीड़ी सिगरेट शराब भी पी रहे हैं। तो हम ये तर मित्रांनो, बाबा रामदेव असं म्हणतायत की जेनझी जे आहे, जेनझी मध्ये एका मुलाला 5-5 6-6 गर्लफ्रेंड असतात आणि एका मुलीला 8-8 10-10 बॉयफ्रेंड असतात. हे असं म्हणणं चुकीचं आहे का नाही महेश दादा? नाही, हे बोलणारे रामदेव बाबा कोण आहेत? आज हा. जेनझी रॅशनल डिसिजन घेत आहेत. हा. ते ह्यांच्या गोष्टी फॅक्ट चेक करत आहे. 2-3 ठिकाणी जाऊन अभ्यास करून ते मांडत आहेत. आज जेनझी 90% आपल्या पिढीला माहित नव्हते, ते 99% पर्यंत गेलेले. खरंय खरंय खरंय. जेनझी आज पुस्तकं वाचून त्याच्यातून रेफरन्स देऊन बोलतायत. जेनझीने त्यांची नवीन कोड लँग्वेज बनवली. होय. ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही एक छोटी मोठी गोष्ट कुठली तरी अपवादात्मक कुणी असू शकतं, त्याला आपण मान्य करू न करू तो त्यांचा विषय आहे. बरोबर. ती त्यांची लाईफ आहे, ती त्यांचे डिसिजन ते घेऊ शकतात. खरंय. आपण फक्त आणि फक्त त्यांचे जे चांगले आहे त्याच्यावरती आपण बोलू शकतो आणि ते आज देशाला एक नवीन रस्त्यावरती घेऊन जातात. मला एवढं वाटतं. तुम्हाला काय? आणि जेनझी, मला असं वाटतं जेनझीला कणा पण आहे. म्हणजे हा, मिलेनियल्सला सगळ्यात महत्त्वाचं आहे. कणा आहे. कणा आहे हा, त्यांना. मिलेनियल्सला डरोमत हे जेनझीने शिकवलेलं आहे. हा, जेनझीची म्युझिकची चॉईस वेगळी आहे, त्यांची पिक्चरची चॉईस वेगळी आहे. यासोबतच त्यांना हे असे जे असतात ना धुरंधर टाईप पिक्चर त्यांना आवडत नाहीत, हे तसले छाप. हा. त्यांना मोदी आवडत नाहीत, सगळ्यात महत्वाचं. त्यांना प्रोपगंडा आवडत नाही. प्रोपगांडा पण नाही आवडत त्यांना. त्यांना विकासाची गोष्ट बोलायची आहे, त्यांना AI विषयी बोलायचंय, टेक्नॉलॉजी विषयी बोलायचंय. ह्याने जर का पुराणातल्या गोष्टी सांगितल्या तर ह्यांना डायरेक्ट ते पालथे पाडतायत. बाबा रामदेव हे विसरतायत की त्यांना, म्हणजे जेनझी जी आहे ना, त्यांना बाबा रामदेवचे प्रोडक्ट पण नाही आवडत. बाबा रामदेवच्या प्रोडक्टला तुम्ही जर लॅब टेस्टला दिला तर सगळ्याच्या सगळे प्रोडक्ट फेल हा, निघतात. हा. हे आपले कित्येक म्हणजे एवढं सगळं सरकार त्यांचं असताना त्यांचे प्रोडक्ट फेल निघतात हा. लॅब टेस्ट मध्ये. बरोबर. मध्ये जेनजीच्या ह्याच्यामध्ये बसतच, स्टँडर्ड मध्ये बसतच नाही. ते फसवू शकतात जे आजपर्यंत फसवत आलेले त्यांनाच. म्हणजे तोंडातून शब्द निघाल नको, बरं नाही वाटत. तर मला मिलेनियल्सला सुद्धा सांगायचंय, जेनझीला पण सांगायचंय, जेन अल्फाला पण सांगायचंय, बिंदास बिंदास जसं जगायचंय तसं जगा, मन मोकळं जगा. आई बाबांच्या संमतीने जे जे करता येणं शक्य आहे ते सगळं करा. बरोबर आहे ना सर? आणि एक गोष्ट, हा. तुम्ही जे करताय ते योग्य करताय. हा. कारण तुम्हीच आहात की ते ह्या सरकारला झुकवलेले आहेत. आम्ही काय केलेलं नाही. आम्ही जर योग्य असतो, सांगणारे जर योग्य असते हा. तर त्यांनी त्यांच्या काळामध्ये खूप मोठी क्रांती केलेली होती, केली असते, जे ते केलेले नाहीत. जेनझी तुम्ही बिंदास नाडा, आम्ही आहोत ना. सल्यूट आहे तुम्हाला या बाबतीत. येस. बाबा रामदेव तुम्हाला नाही.